नमस्कार श्रोते हो. संतवाणी विथ श्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला विचारतो, म्हणजे आपल्या आयुष्याचा रंग कोणता आहे? म्हणजे आपण म्हणू निळा, लाल किंवा पांढरा. हो, कदाचित असंच एखादं उत्तर डोळ्यांसमोर येईल. पण आज आपण या भौतिक रंगांबद्दल अजिबात बोलणार नाहीये. बरोबर. आज आपण अशा रंगांबद्दल बोलणार आहोत जे आपण म्हणजे एक स्टेटस, अहंकार किंवा श्रीमंती आणि अधिकाराच्या रूपात स्वतःभोवती जाणीवपूर्वक ओढून घेतो. नक्कीच. आपण समाजात वावरताना स्वतःला सत्तेच्या आणि जातीपातीच्या रंगात इतकं रंगवून घेतलंय की माणसाचा जो मूळ रंग आहे ना, तो कुठेतरी हरवूनच गेलाय. तेच तर. आणि हे सगळे दिखाव्याचे, प्रतिष्ठेचे रंग जेव्हा धुवून निघतात तेव्हा आतून नक्की कोणता रंग उरतो, याच प्रश्नाचा वेध आपल्याला आजच्या या चर्चेतून घ्यायचा आहे. अगदी बरोबर. आपल्याकडे आज काही अत्यंत रंजक संदर्भ आहेत, ज्यात 17व्या शतकातील वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे आणि या तत्वज्ञानाला आपण आधुनिक मानवी मानसशास्त्राच्या चष्म्यातून तपासून पाहणार आहोत. हो, आणि आजच्या या काय म्हणतो आपण माहितीच्या आणि दिखाव्याच्या युगात हा विषय निव्वळ आध्यात्मिक उरत नाही, तो अत्यंत मानसिक आणि सामाजिक बनतो. संतांचे जे साहित्य आज आपल्याकडे उपलब्ध आहे ते केवळ भक्तीचे मार्गदर्शक नाहीयेत बरं का. म्हणजे अजून काय सांगतात ते? त्या काळातील आणि आजच्या काळातील माणसाचे अत्यंत सखोल मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आपल्याला खरा आनंद आणि समानता कशी शिकवते हे आपण पाहणार आहोत. आणि बाह्य रंगांच्या म्हणजे जे आपले इगो फिल्टर्स आहेत ना, त्याच्या भिंती जेव्हा गळून पडतात तेव्हाच माणसाला खऱ्या अस्तित्वाची ओळख कशी होते हे आज आपण उलगडणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. आजच्या या चर्चेची सुरुवात आपण संत सोयराबाईंच्या लेखणीतून उतरलेल्या एका अत्यंत गाजलेल्या ओळीने करणार आहोत. जी ओळ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी जगभर पोचवली. अगदी बरोबर. ती ओळ आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आता वरवर पाहता ही ओळ खूप साधी वाटते, एका भक्तिभावाने भरलेली ओळ. हो, पण मला असं वाटतं की यामागे काहीतरी खूप मोठा सामाजिक विचार असावा. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच. ही ओळ ज्या काळात लिहिली गेली त्या 17व्या शतकातील महाराष्ट्राचा विचार आपण करायला हवा. तो काळ असा होता जिथे समाज अत्यंत कठोर जातीव्यवस्थेत आणि वर्गवारीत विभागला गेला होता. म्हणजे कुणी उच्च, कुणी नीच असं? हो ना. कुणी श्रीमंत, कुणी गरीब, अशा अदृश्य पण अतिशय मजबूत भिंती माणसामाणसांमध्ये होत्या. आणि अशा अत्यंत विषमतेच्या काळात जेव्हा समाजातील एका मोठ्या घटकाला साधे जगण्याचे हक्कही नाकारले जात होते, तरीने अवघा रंग एक झाला असं म्हणणं हा केवळ आध्यात्मिक विचार नव्हता. मग तो काय होता? ते एक फार मोठं सामाजिक आणि मानसशास्त्रीय बंड होतं. या एकाच वाक्यात संपूर्ण मानवतेचं तत्वज्ञान सामावलं आहे. जेव्हा माणसांमधील मी आणि तू हा भेद संपतो, जेव्हा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा अहंकार गळून पडतो, बरोबर, तेव्हा समाजातले मनातले सगळे कृत्रिम रंग नाहीसे होतात आणि मग माणुसकीचा एकच शुद्ध रंग तयार होतो, ज्या रंगात साक्षात श्रीरंग म्हणजेच ईश्वरी तत्व वास करतं. पण इथे माझ्या मनात एक साहजिक प्रश्न निर्माण होतो. आपण म्हणतो की तो श्रीरंग सगळीकडे आहे, प्रत्येक माणसात आहे, मग आपण एवढा भेदभाव का करतो? तो मानवी स्वभाव बनलाय. म्हणजे हा माणसाचा मूळ स्वभाव आहे का? मला नेहमी एक गोष्ट खडकते की आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरात जातो. हो, तिथे लाखो रुपये खर्च करून पूजा करतो, मोठे उत्सव साजरे करतो. पण त्याच वेळी आपल्या मनात जर एखाद्या विशिष्ट जातीच्या किंवा आर्थिक स्तरातल्या माणसाविषयी द्वेष असेल, अगदी बरोबर, तर ती पूजा म्हणजे चुकीच्या पत्त्यावर पाठवलेल्या पत्रासारखी आहे. ती पूजा त्या श्रीरंगापर्यंत कधीच पोहोचत नसावी. खरंच. कारण ज्या माणसाच्या रूपात तो श्रीरंग आपल्यासमोर उभा आहे त्याला तर आपण नाकारत असतो. चुकीच्या पत्त्यावर पाठवलेलं पत्र ही अतिशय योग्य मांडणी आहे. आणि याच समस्येवर बोट ठेवताना संत तुकाराम महाराज समाजाच्या डोळ्यात अंजन घालतात. म्हणजे त्यांनी यावरही लिहून ठेवलंय? हो तर. तुकोबारायांच्या काळातही श्रीमंत लोक स्वतःला देवाचे जवळचे मानायचे आणि गरिबांना किंवा तळागाळातील लोकांना देवळाच्या पायरीवरही उभं राहण्याचा अधिकार नव्हता. अरे बापरे. अशा वेळी तुकोबाराय अत्यंत रोखठोकपणे म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद भ्रम अमंगळ. हो, इथे तुकाराम महाराज भेदभाव किंवा उच्चनिष्ठा याला नुसती वाईट सवय म्हणत नाहीत, ते याला भ्रम म्हणतात. भ्रम
हो, भ्रम म्हणजे इल्युजन. माणसाला वाटत असतं की पैशामुळे किंवा जातीमुळे तो इतरांपेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ आहे, पण निसर्गाच्या आणि ईश्वराच्या नजरेत हे सगळं खोटं आहे. भेदाभेद, भ्रम, अमंगळ शब्दांची निवड किती धारदार आहे. पण अमंगळ हा शब्द वापरण्यामागे काय तर्क असावा? तिथेच तर सगळी गोम आहे. अमंगळ म्हणजे अपवित्र. हो. समाजातल्या तथाकथित उच्चभ्रू लोकांना वाटायचं की आपण खूप सोवळे ओळे पाळतो, आपण खूप पवित्र आहोत. पण तुकोबारे स्पष्ट करतात की जोवर तुमच्या मनात दुसऱ्या माणसाविषयी भेदभावाचा, विषमतेचा विचार आहे, तोवर तुम्ही सर्वात जास्त अमंगळ आहात. म्हणजे मनातला भेदभावच अपवित्र आहे. अगदी तेच. जोवर मनात हा अपवित्र भ्रम आहे, तोवर देवाची कितीही भक्ती केली तरी ती मुळापासूनच दूषित आहे. हा केवळ धार्मिक उपदेश नाही, तर मानवी अहंकाराचे केलेले हे अचूक निदान आहे. हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. आपण किती सहज माणसांना त्यांच्या कपड्यांवरून, ब्रँड्सवरून, पैशांवरून कमी लेखतो. पण संतांच्या मते ही वृत्तीच अमंगळ आहे. नक्कीच. मला वाटतं हेच तत्वज्ञान आपण एका उदाहरणातून समजून घ्यायला हवं, जे आपल्या आजच्या संदर्भांमध्ये आहे. गोदावरी काठच्या रंगगावमधील 2 भक्तांची एक खूप प्रसिद्ध कथा आहे आपल्याकडे. हो, ती कथा खूप सुंदर आहे. हो ना. एकीकडे आहेत गावातील सर्वात प्रबळ व्यक्ती रघुनाथराव पाटील आणि दुसरीकडे आहे एक साधा वारकरी सुतार ज्ञानबा. या दोघांच्या कथेच्या माध्यमातून दिखावा आणि खरी भक्ती यातील फरक अत्यंत स्पष्टपणे समोर येतो. होय, ही कथा अवघा रंग एक झाला या तत्वज्ञानाचं जिवंत आणि अत्यंत नाट्यमय उदाहरण आहे. रघुनाथराव पाटील म्हणजे गावातला असा माणूस ज्याच्याकडे पैसा, सत्ता, हुद्दा सगळंच होतं. गावातला सर्वात मोठा माणूस. बरोबर. ते दरवर्षी गावातील विठ्ठलाच्या मंदिराचा आषाढी एकादशीचा उत्सव स्वतःच्या पैशाने अत्यंत थाटामाटात करायचे. पण त्यांच्या या भक्तीच्या मुळाशी एका गोष्टीचा गंज लागला होता. कोणता गंज? तो गंज होता अहंकाराचा. रघुनाथरावांनी देवासाठी जो चांदीचा रथ बनवला होता, त्यावर अत्यंत मोठ्या आणि ठळक अक्षरात कोरलं होतं, देणगीदार रघुनाथराव पाटील. हां, तर सरळ सरळ दिखावा झाला. एवढंच नाही, काल्याच्या कीर्तनात त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या शहरातून आलेल्या श्रीमंत मित्रांसाठी चक्क VIP सोफ्यांची व्यवस्था केली होती. कीर्तनात VIP सोफे? हो, आणि जे सामान्य गावकरी होते त्यांच्यासाठी फक्त खाली सतरंजी होती. दुसरीकडे ज्ञानबा हा एक अत्यंत साधा सुतार, जो गरीब होता, पण तो त्या रथाची कुठलीही अपेक्षेविना स्वतःच्या हाताने डागडुजी करायचा. त्याच्या मनात कोणतीही पावती मिळवण्याची इच्छा नव्हती. पण एक मिनिट, इथे मला थोडा वेगळा विचार मांडावासा वाटतो. बोला ना. जर रघुनाथरावांनी स्वतःच्या घामाच्या पैशातून तो चांदीचा रथ बनवला होता, त्यांनी पूर्ण उत्सवाचा खर्च उचलला होता, तर त्यांनी स्वतःचं नाव रथावर टाकण्यात किंवा पहिल्या रांगेत VIP जागेवर बसण्यात गैर काय आहे? म्हणजे तुमचा प्रश्न रास्ता आहे. मानवी स्वभावच आहे ना, ओळखीची किंवा प्रतिष्ठेची अपेक्षा करणं. जर त्यांनी लाखो रुपये खर्च केलेत, समाजासाठी काहीतरी चांगलं केलंय, तर त्यांना थोडं महत्त्व मिळायलाच हवं नाही का? ह्याला आपण सरसकट अहंकार कसं म्हणू शकतो? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी दृष्टिकोनातून रघुनाथरावांची अपेक्षा चुकीची वाटत नाही, पण इथे आपल्याला मानसशास्त्रातील 2 संकल्पना समजून घ्याव्या लागतील. कोणत्या? एक आहे ट्रान्झॅक्शनल आणि दुसरी ट्रान्सफॉर्मेशनल. रघुनाथरावांची जी भक्ती होती ती ट्रान्झॅक्शनल होती, म्हणजे एका प्रकारचा व्यापार होती. अच्छा, म्हणजे देवाणघेवाण? अगदी. ते देवाला किंवा समाजाला काहीतरी देत होते, पण त्या बदल्यात त्यांना स्टेटस, प्रतिष्ठा आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याची पोचपावती हवी होती. ते देवाची भक्ती करत नव्हते, ते स्वतःच्या अहंकाराची पूजा करत होते. बापरे, हा खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. या उलट ज्ञानबाची भक्ती ही ट्रान्सफॉर्मेशनल होती. त्यात स्वतःला विसरून जाण्याची, स्वतःचा अहंकार नष्ट करण्याची प्रक्रिया होती. आध्यात्मिक मार्गावर तुम्ही पैशाने किंवा सत्तेने ईश्वराला विकत घेऊ शकत नाही. बरोबर. रघुनाथराव पाटील हे देवळात येत होते, पण ते आपला मोठेपणाचा फिल्टर सोबत घेऊन येत होते. म्हणजे देवळात जाऊनही त्यांची स्वतःला इतरांपासून वेगळं ठेवण्याची धडपड सुरूच होती. आणि हा विरोधाभास या कथेतील एका प्रसंगात खूप स्पष्टपणे दिसून येतो. हो, तो आदल्या दिवशीचा प्रसंग. होय, उत्सवाच्या आदल्या दिवशी जेव्हा ज्ञानबा रथाला रंग देत असतो आणि तो पूर्णपणे रंगात माखलेला असतो, तेव्हा रघुनाथराव तिथे येतात. रघुनाथराव ज्ञानबाला रागावून काय सांगतात? उद्या माझ्या रथाजवळ अजिबात गर्दी करू नका, माझा पांढरा शुभ्र रेशमी सदरा खराब होईल. आणि हो,
माझ्या VIP रांगेत तुम्ही किंवा तुमच्यातलं कोणीही दिसायचं नाही. किती अहंकारी वाक्य आहे. तेव्हा ज्ञानबा अतिशय शांतपणे आणि हसून एक गोष्ट सांगतो जी खूप विचार करायला लावणारी आहे. ज्ञानबा म्हणतो, मालक, उद्या काल्याचा दिवस आहे. उद्या कुठला रेशमी आणि कुठला सुती? उद्या तर सगळे एकाच रंगात रंगणार. वा. देवाच्या दारात आल्यावर कसला VIP आणि कसला गरीब? देवाच्या नजरेत तर अवघा रंग एक असतो. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्ञानबाचं हे वाक्य म्हणजे एका गरीब सुताराची नुसतीच बडबड नव्हती. तो एक अत्यंत मोठा आध्यात्मिक आणि नैसर्गिक इशारा होता. नक्कीच. खरी भक्ती किंवा मानवी आयुष्याचं खरं मूल्य कधीच तुमच्या बँक बॅलन्सवरून, तुम्ही घातलेल्या ब्रँडेड कपड्यांवरून किंवा तुमच्या हुद्द्यावरून ठरत नाही. देवाच्या दारात किंवा खऱ्या अर्थाने निसर्गाच्या दारात रेशीम आणि सुती असा कोणताही कृत्रिम फरक नसतो. तिथे सगळे एकाच पातळीवर असतात. अगदी बरोबर. पण रघुनाथरावांचा अहंकार इतका मोठा होता, त्यांनी स्वतःभोवती संपत्तीचा इतका जाड पडदा ओढून घेतला होता की त्यांना हा साधा मानवी विचार समजलाच नाही. त्यांनी ज्ञानबाचा तिथेच अपमान केला आणि त्याला हाकलून लावलं. आणि इथंच खरी गोम आहे. या कथेचा पुढचा भाग आपल्याला निसर्गाचा न्याय कसा असतो आणि तो किती निरपेक्ष असतो हे दाखवून देतो. हो, तो आषाढीचा दिवस. होय, आषाढी एकादशीचा तो बहुप्रतीक्षित पवित्र दिवस उजाडतो. कीर्तनाचा भला मोठा मंडप खचाखच भरलेला असतो. एका बाजूला पांढऱ्या शुभ्र रेशमी कपड्यांत गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या घालून रघुनाथराव त्यांच्या मोजक्या मित्रांसोबत VIP सोफ्यावर मोठ्या दिमाखात बसलेत. आणि दुसरीकडे जमिनीवर सतरंजीवर ज्ञानबा आणि सर्वसामान्य गावकरी कीर्तनात तल्लीन झाले आहेत. सगळं काही रघुनाथरावांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या नियोजनानुसार चाललंय असं वाटत असतानाच अचानक निसर्ग आपला खेळ सुरू करतो. होय, आकाशात अचानक काळेभोर ढग दाटून येतात आणि भयानक पावसाला सुरुवात होते. तो पाऊस काही साधासुधा नसतो. सोसाट्याचा वारा सुटतो, विजा कडकडतात आणि मग संपूर्ण मंडपात एकच गोंधळ उडतो. आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्यात क्षणातच तंबूचा एक भला मोठा जड बांबू कडाडतो आणि तो थेट पडतो कुठे? तर रघुनाथरावांच्या त्या बहुचर्चित VIP बैठकीवर. अगदी बरोबर. रघुनाथराव उठून पळणार, स्वतःला वाचवणार, तेवढ्यात तो जड बांबू थेट त्यांच्या पायावर पडतो आणि ते तिथेच लाल चिखलात कोसळतात. बापरे. ते अडकतात आणि मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत असतात. पण इथे एक खूप मोठं कठू सत्य समोर येतं. त्यांचे मित्र पळून जातात. हो, त्यांचे जे शहरातून आलेले श्रीमंत VIP मित्र होते, ज्यांच्यासाठी त्यांनी हा सगळा खटाटोप केला होता, ते सगळे मित्र स्वतःचा महागडा कपडा आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रघुनाथरावांना त्या चिखलात सोडून तिथून पळून जातात. हा प्रसंग म्हणजे निसर्गाचे अत्यंत सखोल आणि क्रूड वाटणारे निरीक्षण आहे. निसर्ग, काळ आणि अचानक येणारी संकटे हे कधीच माणसाचा बँक बॅलन्स बघून, त्याचा हुद्दा बघून किंवा त्याने घातलेले ब्रँडेड कपडे बघून येत नाहीत. हो ना, वादळाला काय माहीत कोण VIP आहे ते. अगदी तेच. जेव्हा एखादं मोठं संकट येतं, मग तो असा एखादा नैसर्गिक प्रकोप असो, एखादा मोठा आजार असो किंवा आर्थिक मंदी असो, तेव्हा हे सर्व कृत्रिम VIP फिल्टर्स क्षणात गळून पडतात. संकटाच्या वेळी निसर्गासमोर सगळे पूर्णपणे समान असतात. रघुनाथरावांचे तथाकथित मित्र त्यांना सोडून गेले हे काय स्पष्ट करतं? हे स्पष्ट करतं की केवळ सत्तेवर, पैशावर आणि स्टेटसवर आधारलेली नाती मुळातच अत्यंत पोकळ असतात. बरोबर. ती नाती केवळ फायद्यासाठी जोडलेली असतात आणि एका पावसाच्या किंवा संकटाच्या झटक्यात ती वाहून जातात. आणि मग कथेतील तो अंगावर काटा आणणारा क्षण येतो. रघुनाथराव त्या चिखलात पूर्णपणे माखलेत. त्यांच्या पायावर बांबू पडलाय. त्यांचा तो अहंकाराचा आणि श्रेष्ठत्वाचा प्रतीक असलेला पांढरा शुभ्र रेशमी सदरा आता पूर्णपणे काळाकुट्ट आणि लाल चिखलाने भरलाय. त्यांना उठता येत नाहीये, श्वास घ्यायला त्रास होतोय. आणि तेवढ्यात गर्दीतून काही माणसं स्वतःचा जीव धोक्यात घालून धावत येतात. तो जड बांबू बाजूला करतात आणि रघुनाथरावांना त्या खोल चिखलातून बाहेर काढतात. आणि ते कोण असतात? रघुनाथराव जेव्हा डोळे उघडून बघतात तर त्यांना वाचवणारा दुसरा कोणी नसून तोच गरीब ज्ञानबा आणि त्याचे मजूर मित्र असतात. अरे बापरे. ज्या माणसाला त्यांनी आदल्या दिवशी अपमानास्पद वागणूक देऊन हकललं होतं, तोच माणूस त्यांच्या मदतीला धावून आला होता. तो क्षण खऱ्या अर्थाने आणि पूर्ण ताकदीने अवघा रंग एक झाला या संत सोयराबाईंच्या ओळीचा जिवंत साक्षात्कार आहे.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसलेले रघुनाथराव जेव्हा ज्ञानबाकडे आणि स्वतःकडे बघतात तेव्हा त्यांना नेमकं काय दिसतं? चिखल. हो, ज्ञानबाचे साधे सुती कपडे आणि रघुनाथरावांचा तो अत्यंत महागडा रेशमी सदरा, दोन्ही एकाच रंगाने माखलेले असतात. आणि तो रंग कुठला असतो? तो असतो मातीचा रंग. मातीचा रंग, निसर्गाचा मूळ रंग. होय, त्या लाल चिखलात ना कुणी VIP उरला होता ना कुणी गरीब. निसर्गाने सर्वांना एकाच रंगात रंगवलं होतं. संतांनी हेच तर सांगण्याचा प्रयत्न केलाय. जेव्हा तुमचा अहंकार गळून पडतो, जेव्हा तुमची खोटी ओळख नष्ट होते, तेव्हाच तुम्ही ईश्वराच्या आणि खऱ्या माणुसकीच्या जवळ जाता. खरंच. जेव्हा ज्ञानबाने रघुनाथरावांना चिखलातून बाहेर काढलं तेव्हा तो फक्त एक सुतार उरला नव्हता. त्या क्षणी साक्षात श्रीरंग ज्ञानबाच्या रूपात त्यांच्या मदतीला आला होता. रघुनाथरावांचा अहंकार त्या चिखलात पूर्णपणे गाडला गेला आणि तेव्हाच त्यांच्या आत खऱ्या भक्तीचा आणि खऱ्या माणूसपणाचा जन्म झाला. केवळ 17व्या शतकातली किंवा कुठल्या तरी एका छोट्या गावातली नाहीये. आपण जर थोडा शांतपणे विचार केला तर आजच्या आपल्या आधुनिक 21व्या शतकातील आयुष्याशी या कथेची खूप जवळची आणि अस्वस्थ करणारी सांगड आहे. हो, आजकालच्या संदर्भात हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण सगळेच सोशल मीडियावर फिल्टर्स वापरतो. इंस्टाग्राम, फेसबुकवर आपण स्वतःचे रंग बदलतो. बाहेरून आपण खूप रंगीत, आनंदी, यशस्वी आणि परफेक्ट दिसण्याचा सतत प्रयत्न करतो. महागड्या गाड्या, परदेशवाऱ्या, ब्रँडेड वस्तू हे सगळे आपले आधुनिक चांदीचे रथ आणि VIP सोफे आहेत. अगदी बरोबर बोललात. पण आतून पाहिलं तर माणसं अत्यंत एकटी आणि फिकट झाली आहेत. नैराश्याचे प्रमाण वाढले आहे, कारण आपण माणसांना माणूस म्हणून जोडायलाच विसरलो आहोत. आपण गाडीचं लोगो कोणता आहे, अंगावर ब्रँड कोणता आहे, बँकेत किती पैसे आहेत किंवा लिंक्डइनवर जॉब टायटल काय आहे, यावरून माणसांची किंमत ठरवू लागलो आहोत. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपल्या प्रत्येकाच्या मनात असा एखादा रघुनाथराव दडून बसलाय का? आपणही नकळतपणे आपल्या आजूबाजूला अशा अदृश्य VIP भिंती उभ्या केल्या आहेत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण ज्या सोसायट्यांमध्ये राहतो तिथे आपण स्वतःला सर्वसामान्य लोकांपासून किती तोडून घेतलंय? ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात एक अतिशय सुंदर आणि सखोल ओळ लिहिली आहे. भूतान परस्परे जडो मैत्र जीवांचे. हो, खूप सुंदर ओळ आहे ही. माऊली इथे कोणत्याही विशिष्ट जातीच्या, धर्माच्या किंवा आर्थिक स्तरातल्या माणसांबद्दल बोलत नाहीत, तर ते जीवांबद्दल म्हणजे लाईफ फोर्सबद्दल बोलतात. माणुसकी हाच खऱ्या भक्तीचा आणि खऱ्या आनंदाचा पाया आहे. जोवर आपण समोरच्या व्यक्तीला केवळ एक माणूस म्हणून, एक जीव म्हणून स्वीकारत नाही, तोवर आपले हे सगळे प्रगतीचे आणि आधुनिकतेचे दिखावे पूर्णपणे व्यर्थ आहेत. हे सगळं ऐकताना मला एक उपमा द्यावीशी वाटते जी या संकल्पनेला अधिक स्पष्ट करेल. एखाद्या नदीचा विचार करूया. नदी जेव्हा डोंगरातून उगम पावते आणि वाहते तेव्हा तिला स्वतःचं असं एक विशिष्ट नाव असतं. गोदावरी, कृष्णा किंवा नर्मदा. हो, तिचा वेगळा रंग असतो, तिचा वेगळा वेग आणि प्रवाह असतो. तिला स्वतःच्या अस्तित्वाचा एक प्रकारचा अहंकार असू शकतो. पण जेव्हा तीच नदी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पुढे जाऊन अथांग समुद्राला मिळते तेव्हा नेमकं काय होतं? ती समुद्रात मिसळून जाते. बरोबर. तेव्हा त्या नदीचं स्वतःचं वेगळं नाव उरत नाही, तिचा मूळ रंग उरत नाही, ती स्वतःचं समुद्र होऊन जाते. माणसाच्या अस्तित्वाचं आणि अहंकाराचंही नेमकं तसंच आहे. एकदा का माणसाचा मीपणा, त्याचे हे सगळे हुद्द्यांचे आणि पैशांचे फिल्टर्स संपले की तो माणुसकीच्या एका महासागरात मिसळून जातो. तो एक रंग होतो. अगदी समर्पक अशी ही उपमा आहे. नदीचे समुद्र होणे म्हणजेच अहंकाराचे विसर्जन होणे. आणि जेव्हा माणूस असा एक रंग होतो तेव्हाच संत सोयराबाईंची ती पुढची ओळ सार्थ ठरते, रंगी रंगला श्रीरंग. नक्कीच. देव कुठे आकाशात ढगांच्या पलीकडे बसलेला नाहीये. तो कोणत्याही विशिष्ट मंदिरात बंदिस्त नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार, तुमचे हे सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून अत्यंत निखळ प्रेमाने दुसऱ्या माणसाला जवळ घेता, तेव्हा तो देव स्वतः खाली येतो आणि तुमच्या त्या प्रेमाच्या, माणुसकीच्या रंगात स्वतःला रंगवून घेतो. खरंच. मानवी आयुष्यातील खरा आणि शाश्वत आनंद हा महागड्या वस्तूंमध्ये किंवा स्टेटस सिम्बॉल जमा करण्यात नाही, तर या अहंकार शून्य, पारदर्शक अवस्थेत दडलेला आहे. खरंच, ही चर्चा खूप काही विचार करायला लावणारी आहे. आपण सगळेच त्या मातीतून आलो आहोत आणि शेवटी त्याच मातीत जाणार आहोत. मृत्यू
काळ किंवा एखादा अचानक आलेलं संकट जेव्हा दारात उभं ठाकतं तेव्हा ते कोणाचाच बँक बॅलन्स बघत नाही, कोणाचे इंस्टाग्राम फॉलोअर्स बघत नाही. नाहीच बघत. हिच्या संपूर्ण चर्चेचे सार आहे. म्हणूनच आपण सर्वांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपण जे काही भौतिक वैभव कमवतो तो दिखावा केवळ तात्पुरता असतो. तो एका वादळात उडून जाऊ शकतो, पण निखळ माणुसकी आणि निरपेक्ष प्रेम हेच या जगात शाश्वत असते. आजच्या या अथांग चर्चेतून आपण वारकरी तत्वज्ञान आणि मानवी मानसशास्त्राची एक खूप मोठी शिकवण घेत आहोत. आणि म्हणूनच यातून आपण एक छोटासा प्रयोग करू शकतो. कोणता प्रयोग? या येणाऱ्या आठवड्यात आपण सगळेच एक गोष्ट करून पाहूया. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्यापेक्षा हुद्द्याने किंवा आर्थिक परिस्थितीने लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीशी, मग तो गाडी चालवणारा ड्रायव्हर असेल, घरकाम करणारी मावशी असेल, रस्त्यावरचा भाजीवाला असेल किंवा ऑफिसमधला एखादा पियोन असेल, त्यांच्याशी अगदी बरोबरीच्या नात्याने, कोणत्याही अहंकाराविना किंवा मी बॉस आहे या भावनेविना फक्त 5 मिनिटं गप्पा मारूया. खूपच छान विचार आहे. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून एक माणूस म्हणून त्यांच्याशी संवाद साधूया. नक्कीच तिथे तोच श्रीरंग अनुभवता येईल. जाता जाता फक्त एक प्रक्षोभक विचार मांडून आजची चर्चा थांबूया. जर आपल्या सर्वांचा अंतिम रंग मातीचाच किंवा राखेचाच आहे आणि निसर्गापुढे काळापुढे सगळेच समान आहेत, तर मग आपण आपले हे उरलेले बहुमूल्य आयुष्य अशा अदृश्य भिंती बांधण्यात आणि स्वतःचे VIP सोफे तयार करण्यात का वाया घालवत आहोत, जे एका पावसाच्या झटक्यात वाहून जाणार आहेत? या खोट्या रंगांचा पलीकडे जाऊन स्वतःचा खरा रंग शोधण्याची हीच ती वेळ आहे. अत्यंत अंतर्मुख करणारा असा हा विचार आहे. मनातल्या या प्रतिष्ठेच्या आणि अहंकाराच्या भिंती पाडणे आणि खऱ्या माणुसकीच्या एकाच रंगात रंगून जाणे हेच आपल्या जगण्याचं ध्येय असायला हवे. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःचा खरा रंग जपा. आणि शेवटी असेच संतांचे विचार कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.